काय म्हणतात माऊली? तर फायनली आज खूप दिवसाने मी लॉंग व्लॉग चालू करते. म्हणजे म्हणत होते 10 दिवस की बाबा आता चालू करायचो आणि आज बा मुहूर्त भेटलेलो. असं म्हणजे 13 तारीखला मी मोबाईल घेतलाय आणि 13 तारीखला मोबाईल घेतल्याच्या नंतर मला लगेच टाकत होतं 14 किंवा 15, पण तेवढं शक्य नाही झाला कारण ह्या मोबाईलला ॲडॉप्टर त्यांनी देऊक नाही. आणि ॲडॉप्टर न दिल्यामुळे मोबाईलला जेव्हा घेतलं मोबाईल तेव्हा एक 70-80% चार्जिंग होती. नंतर मग तो थोडं वापरलं बघलं जरा सगळ्या जी प्रोसेस असतात ती मी मोबाईल ॲक्टिवेट केले. मोबाईल ॲक्टिवेट केल्याच्या नंतर मग त्याला चार्जिंग थोडीशी उतरली. म्हटलं व्हिडिओ अपलोड करणं टाकणं बनवणं यासाठी वेळ जातो आणि चार्जिंगही संपतं. म्हणजे 13 तारीखला मोबाईल घेतले 13 मे आणि आता तारीख असा काय आज 27 असा आज मी शूट करतो 10 ते 15 दिवसांनी. म्हणजे आपले शॉर्ट ब्लॉग आपल्या इन्स्टाच्या इन्स्टाच्या अकाउंटला आणि आपल्या यूट्यूबच्या अकाउंटला गेलेले असत 6 ते 7 मिनी ब्लॉग आणि तुमचा प्रतिसाद खूप छान असा. पण लॉंग ब्लॉग जाऊ नव्हतो आणि तो आज लॉंग ब्लॉग मी बनवतोय. जो आपला मोठो ब्लॉग असतो तो म्हटलं एक सुरुवातीक बेसिक बनवूया. आता त्याच्यानंतर पण बनवायचे होते म्हणजे बारशाचं वगैरे म्हटलं असं काही नको करूया. एक बेसिक पहिलं तुमच्याशी आधी बोला आहे की बाबा इतके 1 वर्ष माझा चॅनल बंद होता आणि 1 वर्ष चॅनल बंद असल्यामुळे मग तुम्ही म्हणत असाल की बाबा यांना सोडलं की काय. माझ्या इकडचे पण मला विचारत होते अरे कधी व्हिडिओ टाकतलं काय करतलं व्हिडिओ टाकत नाही कशा कधी टाकतलं. मग मी त्यांना सांगायचं नोव्हेंबरला टाकेन डिसेंबरला टाकेन कारण मला तेव्हा प्लॅनिंग होता की तेव्हा घेऊचो मोबाईल मग तेव्हा नंतर टाकत होता. नंतर मग एक्झाम्स वगैरे होते सगळ्या गोष्टी होते. म्हटलं ह्याच्यात नको नंतर टाकूया. मग घरातले पण म्हणत होती पहिलं अभ्यास कर मग व्हिडिओ बनव. व्हिडिओ काय नको अभ्यास कर व्हिडिओ काय करू का. तर त्यांचं थोडंसं माइंडसेट थोडं वेगळं माझं माइंडसेट वेगळं. म्हणजे त्यांचे विचार वेगळे माझे विचार वेगळे. मग त्यांना समजत नाही की बाबा ह्याच्यामुळे आपली इम्प्रूव्हमेंट होता. हे पण इम्प्रूव्हमेंट पण महत्त्वाचे असा. तर आपण लास्ट व्हिडिओ टाकलो कधी माहिती आहे साधारण एक कॉलेजचं पहिलं दिवस म्हणून मी व्हिडिओ टाकलेलं. त्याच्यानंतर तेव्हा मी ठरवलेलं की महिनोभर रोज टाकायचं व्हिडिओ. मग दुसऱ्या दिवशी टाकलंय मी हळद लागवड कशी करावी. आणि नंतर मग तो मोबाईलमध्ये तो भंगागच लागलो. मग नंतर मग म्हटलं कसं बनवणार. मग नंतर मग बनवूकच नाही. त्याच्यानंतर मग गणपतीत माका सगळे हे मुंबईकर वगैरे सगळे गेले. म्हणजे आमच्या इकडचे व्हिडिओ वगैरे बघणारे मुंबईची आमची माणसं किंवा सगळेच म्हणले गणपतीत काहीतरी टाक. मग म्हटला एक बनवले व्हिडिओ आणि वाडीतले सगळे गणपती मी शूट केलेलं आहे. आणि मग वाडीतल्या गणपतीच्या पाया पडाक गेले असं तो काहीतरी व्हिडिओ होतो आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यात आपण एक जबरदस्त डेकोरेशन बघितलेलं एक खाली आमच्या आसोनकरांचं करतं तिकडे आणि जबरदस्त वाटत होतं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग गणपतीचा व्हिडिओ टाकल्याच्यानंतर टाकूकच नाही. आणि आता हाली टाकला येतो 13, 14 किंवा 15 ते शॉर्ट ब्लॉग आणि आता त्याच्यानंतर बनवत येतो. म्हणजे साधारण 1 वर्षच झाला. जूनला टाकलंय त्याच्यानंतर आता 1 वर्ष. त्याच्यामुळे 1 वर्ष झाला तरी म्हणजे वर्षभर आमचा काय तुमचा संबंध नाही. त्याच्यामुळे नक्कीच पण तरीही आता मी यूट्यूबला व्हिडिओ टाकले ना तर मग 1600 जे व्ह्यूज दिले ते इंस्टा ग्रोथ ही फास्ट असं पण यूट्यूबला ग्रोथ फास्ट नाही. त्याच्यामुळे यूट्यूबला वगैरे व्हिडिओ टाकून एक 70-80 व्ह्यूज मला व्हिडिओ भेटतात वर्षभरानंतर. ती पण खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट असा. आपलं कंटेंट तर खूप जबरदस्त असा आणि लोकांका गावातले हे गोष्टी आवडतात. तर आपला जर चॅनल असा सिंधुदुर्ग दर्शन एजे तर आपण परत एकदा स्टार्ट करतो. तुमका मी गोष्ट सांगतोय तर बाजूची काकी इलेली म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केलं आहे. तर थोडा तुमच्याशी बोलूचा होता की चॅनल सुरू करताय मग तुम्ही तेवढंच सपोर्ट द्या माका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या चॅनल फक्त माझा नाही ह्या चॅनल आपला असं. त्याच्यामुळे तुम्ही माका असे असतं व्हिडिओ शेअर करा. इन्स्टा काय ग्रोथ होताच इंस्टामुळे लोकांपर्यंत आपलं कंटेंट पोहोचता. मिनी ब्लॉग तर मी रोज एक टाकणारच असं ठरवलं आहे. आता बघूया तर टार्गेट तर ठेवचंच लागत. आणि त्याच्यानंतर मग लॉंग ब्लॉग मी विचार करते की डेली ब्लॉग बनवायचे. पण डेली ब्लॉग जरी बनवलं तरी ते समजा डेली ब्लॉग रोज बनवू शकत नाही. मग असं विचार असा की आठवड्यातनं 1 किंवा 2 टाकायचे किंवा आठवड्यातनं 1 तरी डेली ब्लॉग टाकू. आठवड्यात 2-3 टाकूकच हवे. रोज बनवत असलं तर रोज बनवून तो रोज तेवढं व्हिडिओ बनवून तो एडिट करून तुमच्यापर्यंत टाकणार यासाठी पण तेवढं वेळ लागतो. माझं कॉलेज असा मी नाईट जॉबला असतो आहे. त्याच्यानंतर मग घरातली थोडीशी कामं असतात. ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातात थोडंसं. क्लासला जातं आहे जिमला पण जातं आहे. तर बॉडी दिसता का जिमला पण जातं आहे. एक महिना झालो आता स्टार्ट करू जिम. तर जिम असा सगळ्या गोष्टी असत. त्याच्यानंतर मग ह्याच्यात वेळ भेटत आहे. मग रोज
व्हिडिओ नाही टाकू शकत, कोणच नाही टाकू शकत. खायच्या युट्यूबवर ते रोज टाकतात. आता आपलं अनिकेत रासमासा गोष्ट कोकणातली, तो पण टाकता, पण तो रोज नाही टाकत. तो टाकता 1-2 दिवसानंतर 2 दिवस आड करून टाकता. कारण तेवढा रोज बनवून टाकणे आणि तेवढं तो विचार करून व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ एडिट करणं, ह्या सगळ्यात मोठं संघर्ष असतं व्हिडिओ एडिट करणं आणि सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे रोज नाही टाकू शकत. व्हिडिओ टाकू शकताय साधारण 3 दिवसात एक व्हिडिओ टाकू शकतो डेली ब्लॉग, पण 2 दिवसात एक टाकणं बरोबर असं मला वाटतं. पण तेवढं वेळ होईल पहिली गोष्ट. आणि डेली ब्लॉग पण असा आणि वेगळा काहीतरी दाखवणं, म्हणजे एखाद्या मंदिराचं ब्लॉग, एखाद्या गड किल्ल्याचं ब्लॉग, किंवा दुसरी गोष्ट, किंवा आणखी एक रहस्यमय गोष्ट, कोणाला गुपित, गणपती स्पेशल ब्लॉग, असे काहीतरी बघूया. आता मोबाईल तर घेतलं आहे, मेन म्हणजे हे बघा, एक वेळ मी नसलंय ना तरी चॅनल चालू शकता, पण मोबाईल नसता तर चालू शकत नाही. तेव्हा मी बनवायचं आहे असं तसं. माझा मोबाईल जेव्हा दुसरं माझं स्वतःचं हे झालं ना, तेव्हा मी वाडीतल्यांचं वगैरे मोबाईल वगैरे घेऊन बनवायचं आहे, किंवा बाजूच्याचं वगैरे, पण भावाचं घ्यायचं आहे. पण स्वतःचं मोबाईल म्हटल्याच्या नंतर ना आपण ना खैव घेऊन फिरू शकतो, ह्या करू शकतो. कधी रात्री वाटला तर 2 वाजता उठून व्हिडिओ एडिट कर, व्हिडिओ अपलोड कर, काय कोणाचं ह्या ना स्वतःचं स्वतः बरोबर होतं. तर मी मोबाईल कधी घेतलं आहे, किती त्याची प्राईस काय आहे, किंवा त्याचे सगळे गोष्टी म्हणजे डिटेल्स वगैरे मी सगळं सांगेन. मोबाईल खूप छान असा, मोबाईल सॅमसंगचा असा. आणि म्हटलं मला सगळे सांगत होते विवोचं घे, विवोचे घे, विवोची क्रेज चालू असा. सॅमसंग काय घेतं, सॅमसंग कंपनी जुनी झाली, सॅमसंगचा काय उपयोग नाही. पण सॅमसंगचं प्रोसेसर जबरदस्त असा, आणि व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ आता बघा क्लिअरिटी बऱ्यापैकी असा. आता फ्रंट कॅमेऱ्याची एवढी नाही, पण म्हणजे जो आपलं सेल्फी कॅमेऱ्याची एवढी नाही, पण जो आपला जो समोरचा व्हिडिओ असतात, समोरचं कॅमेरा असतात, त्याची जी क्लिअरिटी जबरदस्तच असं, जबरदस्त म्हणजे खूप आवडली. आणि एक म्हणजे बघा, जेवढं कॅमेऱ्याची क्लिअरिटी असतं ना तेवढं आपलं कॉन्फिडन्स वाढतं. तुम्ही एखादं 10,000चं किंवा 5-6,000चं मोबाईल घेऊन त्यातून व्हिडिओ बनवा, तुमच्याकडे कॉन्फिडन्स नावाची गोष्ट येणार नाही. आणि कॉन्फिडन्स पण महत्त्वाचं असं या क्षेत्रामध्ये. मी अजून ठरवूक नाही की ह्याच्यात करिअर वगैरे करायचा की काय अजून गोष्ट. कारण ह्याच्यासाठी कसं माहीत आहे, फक्त ह्याच क्षेत्रावर तुम्ही अवलंबून राहणं हे खूप म्हणजे जुगार आहे थोडक्यात. यूट्यूब जे झाले व्हायरल झाले ते झालेच, पण माझी आवड आहे म्हणून करत आहे. तर परत एकदा सांगत आहे की तुमचं जसं पहिलं सपोर्ट होतो, म्हणजे व्हिडिओ टाकल्याच्या नंतर 1-2 हजार व्ह्यूज यायचे, म्हणजे लॉंग ब्लॉगिंग म्हणतं आहे, तसंच सपोर्ट आताही असू दे. आता मी चॅनल सुरू करत आहे, ही गोष्ट आता 2-3 वेळा या ब्लॉगमध्ये सांगितले, तरी पण एकदा सांगत आहे, सपोर्ट असं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.